तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पांडुरंगाच्या पंढरपुरात भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे। विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। योग्य त्या परवानग्या घेऊन आषाढी वारीपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता वारकऱ्यांना पांडुरंगाच्या प्रसादाचा मोफत लाभ घेता येणार आहे। श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा नित्य दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दैनंदिन येत असतात। सदर भाविकांमधून दर्शन घेतल्यानंतर प्रसादाची मागणी होत आहे। त्याबाबतच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन मुखदर्शन व पदस्पर्श दर्शन झाल्यानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याची योजना कार्यान्वित करण्याचे सध्या मंदिर समितीच्या विचाराधीन आहे। सदरची योजना लवकरच अंमलात येऊन भाविकांना म्हणजे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा प्रसाद देण्यात येईल।